राधा, अगं अगं बरं नाही वाटत आहे ना तुला? मग थांब नाही तेच, आराम कर. आजी, मला नाही राहता येणार या खोलीत. अगं काय तुझा हट्ट? तब्येतीचे असे का हाल करून घेतेस तू? हे बघ राधा, मला माहित आहे विराजेश तुझ्याशी फार चुकीचं वागला, तुझ्याशी खोटं बोलला. पण अगं तुला फसवण्याचा हेतू नव्हता ग त्याचा. हे बघ, मी त्याला पाठीशी घालत नाहीये, पण झालं ते झालं. झालं ते झालं म्हणून सोडून नाही ना देता येणार आहे आजी. आणि विराजच जर या घरचा नोकर असता खरंच, तर तसल्याच एखाद्या खोलीत संसार असता ना माझा. आताही तेच करते मी. तेच करतेस ना? मग विराजच तुझ्या खोलीच्या बाहेर थांबलेला तुला आवडत नाही? तुला त्यानं जे सांगितलंय ते तू खरं मानून राहतेस. मग तोही तसाच राहत असेल तर का नकोय? राधा, जशी विराजची मी आजी आहे ना, तशी तुझी पण आहे. अगं तू तुझ्या मनातलं सांगू शकतेस मला. खरं सांग, तू चिडलीस म्हणून या खोलीत राहतेस का विजेंद्रमुळे? ते निदान त्यांच्या म्हणण्याशी प्रामाणिक तरी आहेत. विराजसने तो प्रामाणिकपणा दाखवायला हवा होता. माफ करा आजी, पण मला नाही जमणार आहे या खोलीत राहायला. संसाराचा रथ दोघांनी मिळून ओढायचा असतो ग राधा. एक चुकला तर दुसरीनं सावरायचं असतं. विराजकडून चूक झाली, त्याला माफ कर. अशी एकटी राहू नकोस ग. आजी, राधा कुठे आहे? आजी, आय एम सॉरी. मी तुम्हाला सगळं नाही सांगू शकत. मला माझ्यामुळे या घरात आता आणखीन वाद नको आहेत. राधा, 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 बस बस, सावकाश सावकाश. काय करतेस राधा? बरं वाटत नाही तुला? कशाला हट्ट करते? तुला सांगितलं होतं ना थांब म्हणून, मी पाणी घेऊन येतो. मग काय ऐकत नाहीयेस राधा? असं नको करूस प्लीज. ओके, हे पाणी पी, बरं वाटेल तुला. नको. राधा प्लीज. राधा, तुला तुला चंदूशेठची शपथ आहे. ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चल आता आराम कर. हा, पण इथे नाही, खोलीत चल. चल नाही राधा, चल ना. विराजस, तुझा हट्टीपणा करू नकोस. अगं राधा, ऐक ना. नाही म्हटलं ना, जा तू. किती रागवशील राधा? जरा आजारपणात तरी रागवण्यापासून ब्रेक घे.
गुपचूप का? नको ना चंदूशेठ, मला नाही आवडत हे. नाही आवडत म्हणजे? खावं लागेल, खा. नको ना, माझं पोट भरले. काही पोट भरलं नाहीये. हा, हट्टीपणा करू नकोस हा मुंग्या, तू पहिलेच सांगतोय. थांब, मी राधाला सांगतो. थांब, राधाला सांगतो. मी बघतो. हे चंदू शेठ, हॅलो. बेटी हा मुंग्या माझा ऐकत नाही ग. हट्टीपणा करतोय सारखा. तू समजव ना त्याला. म्हणजे तू होतीस तेव्हा कसं तुला समजायचं ना त्याचं पोट भरलंय की नाही. मला कळतच नाही ग. म्हणजे मला सारखं वाटतं की तो उपाशी आहे आणि तो खायला नाही म्हणतोय. आता कसं समजवू मी त्याला. चंदू शेठ, तुम्ही नका काळजी करू, खाईल तू. तू बोल त्याच्याशी, बोल. हॅलो राधाताई, खरंच मला भूक नाहीये ना ग. आणि हे चंदूशेठ पण माझं कधीच ऐकत नाही. किती खायला घालतात, आता पोट फुटेल माझं. मुंग्या, त्यांना काळजी वाटते रे, म्हणून तुझ्या मागे लागतात. निदान त्यांच्या समाधानासाठी तरी खाल्ल्यासारखं कर. असा हट्टीपणा करू नको बाळा. मुंग्या, कुणीतरी आपली एवढी काळजी करत असेल तर त्याचं मन जपावं आपण. नाही बघू काय काय बोलते. हॅलो. ओ हो 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 हो, बघा बघा बघा, कोण कोणाला समजवतंय. नाही, बरोबर आहे राधा तुझं. एखादा जर आपली काळजी करत असेल तर त्याचं मन जपावं, हो की नाही चंदू शेठ? पिट्टी, काय म्हणतायत ग जावई बापू? काही नाही म्हणत आहेत. नाही चंदू शेठ, मी खूप बोलतोय पण माझं ऐकतच नाहीये ही चंदू शेठ. काय तू फोन दे त्यांना. चंदू शेठ, तब्येत. काय झालं बिट्टी? अगं त्यांना काय होतंय, तू त्यांच्याकडे लक्ष दे.